विरोधकांकडून मांडले जातील तर दुसरीकडे काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आता ह्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे हे विधान भवनाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय अंबादास दानवे आहेत, भास्कर जाधव आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना, त्यांच्या शिवसेना या पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते सुद्धा आता विधान भवनाच्या परिसरात दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब असे अनेक महत्त्वाचे नेते विधान भवनामध्ये आता दाखल होत आहेत। आजच्या या महत्त्वाच्या दिवशी प्रत्येक पक्षाकडून खरं तर शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे। महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काल खरं आपल्या पत्रकार परिषदेतून दिला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 वाजताच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। यामधून आता उद्धव ठाकरे नेमकं कोणावर लक्ष करतात, कोणता मोठा गौप्यस्फोट करतात याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। विधान भवनाच्या परिसरातून, विधान भवनाच्या पायरीवरून सध्या विरोधक एकवटलेले आहेत आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। विधान भवनाच्या पायरीवरती सर्व विरोधक एकवटलेले आहेत। पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते, याशिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि आता हे सर्व विरोधी पक्षातले नेते मिळून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधान भवनातील या पुतळ्यापर्यंत जात आहेत। महाराजांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर आजच्या या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मात्र आताच्या या महत्त्वाच्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो पहिला दिवस आहे, अजून दिवसाला पहिल्या विधिमंडळाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होतीये, त्याआधीच विरोधकांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून। आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो उद्धव ठाकरे, अंबादास दानवे हे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करतायत आणि अभिवादन सुद्धा केलं जात आहे। त्यांच्यासोबत आपण पाहतोय सतेज पाटील आहेत, विजय वडेट्टीवार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातो। एकीकडे विधिमंडळाच्या पायरीवरती विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, याशिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही आहेत। आदित्य ठाकरे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून त्यांना अभिवादन करून आता हे सर्व महत्त्वाचे नेते आता विधिमंडळाकडे पुढे जाते। 1 वाजता उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद सुद्धा होतीये, त्यामुळे आता सरकारची कोंडी करण्यासाठी कोणता नवीन मुद्दा, कोणता नवीन प्रश्न घेऊन उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात हेही महत्त्वाचं आहे। याशिवाय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये 13 जुलै